नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मंथन वेलफेअर फाउंडेशन संचलित मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा वर्ष 2025 इयत्ता तिसरी प्रश्नपत्रिका विषय गणित प्रश्न 51 ते 75। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न नंबर 26 ते 50 या प्रश्नांचा विचार केलेला आहे। आता या व्हिडिओमध्ये 51व्या प्रश्नापासून आपण या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। प्रश्न नंबर 51, सोबतच्या आकृतीला एकूण किती कडा आहेत? विद्यार्थी मित्रांनो, ही आहे घनाची आकृती। मग घन असू द्या किंवा इष्टिकाचिती असू द्या, दोघांनाही पृष्ठे, शिरोबिंदू आणि कडा या सारख्याच असतात। दोघांनाही मग घनाला 12 कडा असतात। म्हणून 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12। विद्यार्थी मित्रांनो, घन आणि इष्टिकाचिती दोघांनाही पृष्ठे असतात 6, शिरोबिंदू असतात 8 आणि कडा असतात 12। म्हणून 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 12। प्रश्न नंबर 52, 1000 या संख्येचे योग्य वाचन खालीलपैकी कोणते? विद्यार्थी मित्रांनो, 1000। आता पर्याय क्रमांक अ आहे 1000। विद्यार्थी मित्रांनो, हे वाचन बरोबर आहे। पर्याय क्रमांक ब आहे 100। विद्यार्थी मित्रांनो, हे वाचन चुकीचं आहे। यानंतर आहे पर्याय क्रमांक क 1 सहस्र। सहस्र म्हणजे हजार आणि 1 सहस्र म्हणजे 1000। मित्रांनो, पर्याय क्रमांक क हे सुद्धा बरोबर आहे। आणि सर्वात शेवटी पर्याय क्रमांक ड 10 सहस्र। विद्यार्थी मित्रांनो, 10 सहस्र म्हणजे 10,000, म्हणजे हे वाचन चुकीचं आहे। अ आणि क हे दोन पर्याय बरोबर आहेत। म्हणून 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त अ आणि क योग्य। प्रश्न नंबर 53, 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी एकूण किती संख्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या आहेत एक अंकी संख्या। यानंतर 10 जर म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो, ही 2 अंकी संख्या होते। मग 10 पासून 99 पर्यंत 2 अंकी संख्या आहेत। मग 100 पासून जर सुरुवात झाली तर 100 ही 3 अंकी संख्या आहेत। म्हणजे 1 ते 100 या संख्यांमध्ये एक अंकी एकूण 9 संख्या आहेत। म्हणून 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9। प्रश्न नंबर 54, खालीलपैकी एकूण किती उदाहरणात फक्त बेरीज करावी लागेल? विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय आहेत, त्यामध्ये कोणत्या उदाहरणामध्ये आपल्याला बेरीज करावी लागेल? आता पर्याय क्रमांक अ आहे, महेशने 35 रुपयांची कंपास पेटी व 27 रुपयांचा पेन घेतला तर तो दुकानदाराला एकूण किती रुपये देईल? मित्रांनो, कंपास पेटी आणि पेन घेतला, कंपास पेटी घेतली 35 रुपयांना, पेन घेतला 27 रुपयांना। मग दोघांची बेरीज करावी लागेल आणि ती बेरीज, त्या बेरजे एवढे पैसे दुकानदाराला द्यावे लागतील। म्हणजे पर्याय क्रमांक अ मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बेरीज करावी लागेल। म्हणून पर्याय क्रमांक अ आहे बरोबर। आता पर्याय क्रमांक ब, 5 बिस्किट पुड्यांची किंमत 80 रुपये असल्यास एका बिस्किटच्या पुड्याची किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो, 5 बिस्किटच्या पुड्यांची किंमत दिली आणि आपल्याला एका बिस्किटच्या पुड्याची किंमत काढायची आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला भागाकार करावा लागेल। या ठिकाणी बेरीज करावी लागणार नाही। म्हणून पर्याय क्रमांक ब आहे चूक। यानंतर आहे पर्याय क्रमांक क, सुहासने 700 रुपयांची बॅट व 100 रुपयांचा चेंडू विकत घेतला तर बॅटची किंमत चेंडूपेक्षा कितीने अधिक आहे? विद्यार्थी मित्रांनो, बॅट आहे 700 रुपयांची आणि चेंडू आहे 100 रुपयांचा। मग बॅटची किंमत चेंडूपेक्षा कितीने जास्त आहे? तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला वजाबाकी करावी लागेल। म्हणून पर्याय क्रमांक क सुद्धा आहे चूक, कारण की या पर्यायामध्ये आपल्याला वजाबाकी करावी लागते। पर्याय क्रमांक ड, गौरवने 55 चिकूची, 72 सीताफळाची व 48 आंब्याची झाडे लावली तर त्याने एकूण किती झाडे लावली? मित्रांनो, एकूण किती झाडे लावली म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागेल। म्हणजे ड पर्याय सुद्धा आहे बरोबर। मित्रांनो, प्रश्न होता एकूण किती उदाहरणात फक्त बेरीज करावी लागेल, तर 2 उदाहरणात आपल्याला बेरीज करावी लागते। म्हणून 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2। प्रश्न नंबर 55, वजाबाकी करा व योग्य उत्तराचा पर्याय शोधा। विद्यार्थी मित्रांनो, तास आणि मिनिटे यांची आपल्याला वजाबाकी करायची।
मग आता 4 तास 12 मिनिटामधून आपल्याला 2 तास 56 मिनिटे वजा करायची। विद्यार्थी मित्रांनो, एका बाजूला आहे तास, एका बाजूला आहे मिनिटे। आता आपण सुरुवातीला मिनिटे वजा करणार। 12 मिनिटातून मित्रांनो 56 मिनिटे वजा होणार नाहीत। मग अशा वेळेला मित्रांनो काय करणार, आपण या ठिकाणी हे 12 खोडणार आणि वर घेणार आणि त्यामध्ये मित्रांनो 4 तास आहे, त्या 4 तासातला 1 तास कमी करणार, म्हणजे या ठिकाणी झाले 3 तास आणि तो 1 तास त्याचं मिनिटात रूपांतर करणार म्हणजे 60 मिनिटे ते या ठिकाणी मिळवणार। म्हणजे 3 तास त्यातनं आपण 2 तास वजा करणार आणि 12 अधिक 60 मित्रांनो 70 आणि 2 72। आता आपल्याला 72 मिनिटातनं या ठिकाणी हे मित्रांनो पुन्हा मी हे 3 आहे तसेच वर घेतलेत। 72 मिनिटातनं आपल्याला 56 मिनिटे वजा करायचे। आता या ठिकाणी झाले 12, 12तनं 6 गेले, खाली उरले 6 आणि या ठिकाणी झाले 6, मग 6तनं 5 गेले 1, म्हणजे 72 मधून जर आपण 56 मिनिटे वजा केले तर 16 मिनिटे शिल्लक राहिले आणि आता 3 तासातनं 2 तास गेले म्हणजे 1 तास 16 मिनिटे। विद्यार्थी मित्रांनो, 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 तास 16 मिनिटे। प्रश्न नंबर 56, गौरवने त्याच्या पगारातील 4/12 भाग खरेदीवर व 3/12 भाग फिरण्यावर खर्च केला आणि उर्वरित पगार बचत केला तर त्याने पगारातील किती भाग बचत केला? विद्यार्थी मित्रांनो, आता एकूण 4/12 भाग खरेदीवर आणि त्यानंतर 3/12 भाग मित्रांनो फिरण्यावर खर्च केला, म्हणजे खरं तर एकूण 12 एवढा पगार आहे, त्यातला 4 भाग खरेदीवर आणि 3 भाग फिरण्यावर, यांची आपण करणार सुरुवातीला बेरीज। 4 अधिक 3 म्हणजे आपण काय करणार, समच्छेद अपूर्णांकाची बेरीज, अंशाची बेरीज होणार, छेद छेदस्थानी तसाच राहणार। मग आता 4 आणि 3 झाले 7, 7/12। मित्रांनो, एकूण खर्च केला 7/12 म्हणजे एकूण होते किती, तर 12 होते, त्यातले 7 भाग खर्च केला म्हणजे 12 वजा 7, 12तनं 7 गेले मित्रांनो, खाली राहिले 5, 5/12 भाग मित्रांनो बचत केली। बघा, एकूण खर्च केला 7/12 बरोबर, म्हणजे खरेदी आणि फिरण्यावर जो खर्च झाला तो झाला 7/12 भाग। मग आता एकूण आहे 12, त्यातले 7 भाग खर्च केला, मग 12तनं 7 गेले, खाली राहिले 5, म्हणजे 5 भाग बचत केली। कितीपैकी, तर 12 पैकी 5 भाग बचत केली, म्हणजे 5/12 मित्रांनो हे मिळालं आपल्याला उत्तर। म्हणून 56व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5/12। प्रश्न नंबर 57, एका चौरसाची परिमिती 24 सेमी असल्यास त्या चौरसाची बाजू किती? विद्यार्थी मित्रांनो, चौरस आणि चौरसाची परिमिती दिली आपल्याला 24। आता परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज। मित्रांनो, चौरस म्हणजे त्याच्या 4ही बाजू समान असतात। आता या चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाला आहे 4 बाजू, 4 बाजूंच्या लांबीची बेरीज आहे 24, प्रत्येक बाजू समान आहे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण काय करणार, तर 24/4 करणार। 4 सख 24, 24 मधून 24 गेले, बाकी उरले 0। विद्यार्थी मित्रांनो, चौरसाची एक बाजू मिळाली 6, म्हणजे ही बाजू 6, ही बाजू 6, ही 6 आणि चौरसाच्या सगळ्या बाजू समान असतात, म्हणजे 6 चौक 24, ही झाली चौरसाची परिमिती 24 सेमी। तर चौरसाची बाजू मिळाली मित्रांनो आपल्याला 6 सेमी, म्हणून 57व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6 सेमी। प्रश्न नंबर 58, 5, 7, 8 म्हणजे 578 या संख्येतील अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत किती? विद्यार्थी मित्रांनो, अधोरेखित अंक आहे 7, 7च्या खाली अंडरलाईन आहे आणि त्या 7ची दर्शनी किंमत विचारली। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही अंकाची दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते, म्हणजे 8 आता एकक स्थानी आहे, त्याची दर्शनी किंमत 8च आहे। 7 आहे दशक स्थानी, त्याची दर्शनी किंमत 7च आहे। 5 आहे शतक स्थानी, 5ची दर्शनी किंमत 5च आहे। मग 7ची दर्शनी किंमत 7च आहे। मित्रांनो, दर्शनी किंमत ही त्या अंका एवढीच असते, फक्त स्थानिक किंमत स्थानानुसार बदलते। म्हणून 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7। प्रश्न नंबर 59, स भागिले 4 बरोबर 20 तर स बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, स भागिले 4 बरोबर 20। विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेला आपण 4 आणि 20 म्हणजे थोडक्यात या ठिकाणी
यांचा गुणाकार केला, 4 गुणिले 20 जर केलं तर मित्रांनो 20 चौक 80 आणि 80 म्हणजेच मित्रांनो आहे स. मग आपण या ठिकाणी बघू शकतो सच्या जागेवर या ठिकाणी आपण 80 घेतले म्हणजे 80 या ठिकाणी घेणार आणि या ठिकाणी 4 यांचा भागाकार केला तर मित्रांनो बरोबर 20 येणार. 4 दुणे 8, 8मधून 8 गेले बाकी उरले 0 आणि 4 0 0. विद्यार्थी मित्रांनो बघा स म्हणजे या ठिकाणी आहे भाज्य, भाजक आहे 4. मग भाजक आणि जो भागाकार आहे, भाजक आणि भागाकाराचा गुणाकार केला आपण तर आपल्याला भाज्य मिळाला म्हणजे स बरोबर 80. म्हणून 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 80. प्रश्न नंबर 60. 20 रुपयांच्या 10 नोटा देऊन त्या बदल्यात 50 रुपयांच्या एकूण किती नोटा मिळतील? विद्यार्थी मित्रांनो 20 रुपयांच्या 10 नोटा म्हणजे 20 गुणिले जर आपण 10 केलं तर 20 10 200. 20 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 200 रुपये आणि ह्या 200 रुपयाच्या बदल्यात 50 रुपयांच्या किती नोटा येतील तर मित्रांनो आपल्याला करावा लागेल भागाकार म्हणजे 200 भागिले 50. मित्रांनो 50 चौक या ठिकाणी होतील 200, 200मधून 200 गेले बाकी उरले 0, भागाकार आला 4. विद्यार्थी मित्रांनो 50 रुपयांच्या 4 नोटा म्हणजे 200 रुपये म्हणजे 200 रुपयाच्या बदल्यात 50 रुपयांच्या किती नोटा मिळतील तर 4 नोटा मिळतील. म्हणून 60व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. प्रश्न नंबर 61. सन 2024चा स्वातंत्र्य दिन गुरुवारी होता तर त्याच महिन्यातील 30 तारखेला कोणता वार असेल? विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट गुरुवारी होता आणि वर्ष आहे 2024. तर मित्रांनो याच महिन्यातील 30 तारखेला कोणता वार असेल असा आपल्याला प्रश्न विचारला तर त्याच महिन्यातील 30 तारखेला कोणता वार असेल? विद्यार्थी मित्रांनो दर 7 दिवसांनी तोच वार येतो हा नियम आपल्याला माहिती असायला हवा. दर 7 दिवसांनी तोच वार येतो म्हणजे 15 मध्ये जर आपण 7 मिळवले तर 5 आणि 7 12, हातचा आला 1, 1 आणि 1 2. मित्रांनो 22 तारखेला गुरुवार अधिक 7, 7 आणि 2 9, 2 अशी 2. मित्रांनो 29 तारखेला सुद्धा गुरुवारच असेल. मग आपल्याला प्रश्न विचारलाय 30 तारखेला कोणता वार असेल? महिना तोच आहे मग 30 तारखेला असेल शुक्रवार. म्हणून 61व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुक्रवार. प्रश्न नंबर 62. 3/8, 7/8, 5/8, 2/8, 4/8 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडले असता दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता? विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समच्छेद अपूर्णांक दिलेत आणि या अपूर्णांकांचा आपल्याला मांडायचा आहे उतरता क्रम. मग आता उतरता क्रम कसा लावणार तर विद्यार्थी मित्रांनो ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो मोठा, ज्या अपूर्णांकाचा अंश लहान तो लहान अपूर्णांक. मग उतरता क्रम म्हटलं की मोठ्या अपूर्णांकाकडून आपल्याला लहान अपूर्णांकाकडे अपूर्णांक लिहित जायचे. मग सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे 7/8, त्यापेक्षा लहान अपूर्णांक आहे 5/8, त्यापेक्षा लहान अपूर्णांक 4/8, त्यापेक्षा लहान 3/8 आणि सर्वात लहान अपूर्णांक आहे 2/8. मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला आहे दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक. दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक आलाय तर 5/8 हा दुसऱ्या क्रमांकावर आला. म्हणून 62व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 5/8. प्रश्न नंबर 63. या आकृतीचे नाव काय आहे? विद्यार्थी मित्रांनो ही आकृती कोणती आहे? मित्रांनो बघा या ठिकाणी ही आकृती आहे किरणची. बघा एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे आपण किरण म्हणतो. बघा या बिंदूतून ही आकृती निघालेली आहे आणि दुसरीकडे ही आकृती अमर्याद आहे म्हणजे या आकृतीच्या दुसऱ्या टोकाला बाण आहे. बाण म्हटलं की ही आकृती पुढे कितीही लांब अशी सरळ जाणार म्हणजे एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा ज्याला आपण किरण म्हणतो. म्हणून 63व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 किरण. प्रश्न नंबर 64. खालीलपैकी खुली आकृती कोणती नाही? विद्यार्थी मित्रांनो कोणती आकृती खुली नाही? पर्याय क्रमांक 1 जर बघितला विद्यार्थी मित्रांनो तर ही आकृती बंद आकृती नाही कारण की या भागातून ही आकृती खुली आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 मधील मित्रांनो ही आकृती सुद्धा खालच्या बाजूला खुली आहे, ही आकृती बंदिस्त आकृती नाही.
पर्याय क्रमांक 3 मध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो ही आकृती खुली आहे, ही आकृती बंदिस्त नाही. या ठिकाणी जर हा भाग बघितला तर मित्रांनो पूर्ण तो खुला आहे. आणि पर्याय क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो ही बंदिस्त आकृती आहे. या आकृतीमध्ये आपण कोणत्याही बाजूने आकृतीत प्रवेश करू शकत नाही. ही आकृती पूर्ण बाजूने बंद आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 ही आकृती खुली नाही. म्हणून 64व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 65 20 गुणिले 5 भागिले 25 चौकट 8 गुणिले 5 भागिले 10 तर रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. विद्यार्थी मित्रांनो ही आहे पदावली. आता पदावली मी सुरुवातीला लिहून घेतो. 20 गुणिले 5 भागिले 25 त्यानंतर आहे चौकट पुन्हा 8 गुणिले 5 आणि भागिले 10. विद्यार्थी मित्रांनो आता चौकटीच्या उजवीकडे आणि डावीकडे जी क्रिया आहे ती अगोदर आपण करून घेऊया. तर सुरुवातीला डावीकडची आपण क्रिया करूया. गुणाकार आणि भागाकार आहे. पदावलीच्या नियमाप्रमाणे गुणाकार आणि भागाकार असेल तर दोघांमध्ये जे अगोदर आहे ते अगोदर करणार. म्हणजे 20 पंचे 100. 20 गुणिले 5 100 त्यानंतर आहे भागिले 25. आता मित्रांनो आपण हा भागाकार करणार. 100 भागिले 25 केलं तर मित्रांनो उत्तर येणार 4. या ठिकाणी आहे चौकट पुन्हा 8 गुणिले 5 गुणाकार आणि भागाकार आहे. सुरुवातीला आपण गुणाकार करणार. 8 गुणिले 5 8 पंचे 40 40 भागिले 10. त्यानंतर मित्रांनो भागाकार आहे. भागाकार करणार. 40 भागिले 10 केलं तर उत्तर येणार 4. मग आता या चौकटीच्या डावीकडे पण 4 येते आणि उजवीकडे पण 4 येते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही आहे समानता. दोघांच्या मध्ये बरोबर हे चिन्ह येणार. म्हणून 65व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बरोबर. प्रश्न नंबर 66 702 वजा चौकट बरोबर 406 तर चौकोनात कोणती संख्या येईल. विद्यार्थी मित्रांनो ही आहे समानता. मग आता 702 मधून किती वजा करावे म्हणजे मित्रांनो उत्तर येईल 406. म्हणजे आपलं उत्तर बघा बरोबर चिन्हाच्या उजवीकडे 406 आहे. मग डावीकडचं उत्तर सुद्धा 406 यायला पाहिजे. मग 702 मधून आपल्याला किती वजा करावे लागतील तर या ठिकाणी आपण मित्रांनो 702 मधून 406 सुरुवातीला आपण वजा करणार. 702 वजा 406. मग बघा आता या ठिकाणी 2 0 6 10 पुन्हा 9 12 12तनं 6 गेले 6 89 9 आणि 6तनं 4 गेले 2. मित्रांनो 296 आपल्याला वजा करावे लागतील. म्हणजे 702 वजा 296 म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 406. या ठिकाणी उत्तर येणार 406. डावीकडे 406 येणार आणि उजवीकडे 406च येणार. म्हणजे त्यावेळेला ही समानता मित्रांनो बरोबर होते. म्हणून या ठिकाणी 66व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 296. प्रश्न नंबर 67 सोबतच्या बेरजेच्या उदाहरणात फुलीच्या जागी समान अंक असल्यास फुलीच्या जागी कोणता अंक येईल. विद्यार्थी मित्रांनो आपण एका पर्यायांचा विचार करणार. 3 0 या ठिकाणी 1 त्यानंतर आहे 8 1 5. मित्रांनो ज्या ठिकाणी फुली आहे आता आपलं उत्तर येते 666 666. या ठिकाणी आपण करतोय बेरीज. मग आता पर्याय क्रमांक आपण 1 घेतला 2 म्हणजे फुलीच्या जागी ज्या ठिकाणी फुली आहे तिथं आपण 2 घेणार. बघूयात उत्तर बरोबर येतं का. तर मित्रांनो 8 आणि 2 10 2 12. या ठिकाणी 2 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आहे चुकीचा. आता आपण पर्याय क्रमांक 2 घेऊया. पर्याय क्रमांक 2 नुसार आपण फुलीच्या जागी घेणार 9 म्हणजे 3 0 9 1 9 8 त्यानंतर 1 5 पुन्हा घेतले 9. ज्या ठिकाणी फुली आहे त्या ठिकाणी आपण 9 घेतले. विद्यार्थी मित्रांनो 8 1 8 8 2 16 8 3 24 25 आणि 26 बरोबर. या ठिकाणी हातचे आले 2. त्यानंतर 9 आणि 2 10 11 11 आणि 5 झाले 16. हातचा आला 1. 3 आणि 1 4 5 आणि 6. विद्यार्थी मित्रांनो 666 हे उत्तर बरोबर येते. फुलीच्या जागी जर आपण 9 हा अंक घेतला तर 67व्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 9. प्रश्न नंबर 68 3 किलोग्रॅम अधिक 2 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम. मित्रांनो उत्तर आपल्याला ग्रॅममध्ये विचारलंय. 3 किलोग्रॅम. आता 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. मग 3 किलोग्रॅम म्हणजे 3000 ग्रॅम अधिक 2 किलोग्रॅम म्हणजे 2000 ग्रॅम. मित्रांनो यांची जर बेरीज केली तर बेरीज येणार 5000
ग्रॅम. म्हणून 68व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 5000. प्रश्न नंबर 69, खालीलपैकी योग्य जोडी असणारा पर्याय शोधा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य जोडी म्हणजे बरोबर जोडी कोणती आहे? आता पर्याय क्रमांक 1 आहे ₹12.5. विद्यार्थी मित्रांनो, ₹12.5 म्हणजे 12ला पावभाग कमी. पावभाग ₹1चा पावभाग म्हणजे 25 पैसे. मग आता ₹12.5 म्हणजे ₹11.75. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 ही जोडी चूक आहे. पर्याय क्रमांक 2 ₹2.5. ₹2.25. विद्यार्थी मित्रांनो, ₹2.5 म्हणजे ₹2.50. पर्याय क्रमांक ब आहे चूक. पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 1 2 3 क्रमांक दिलेत. पर्याय क्रमांक 3 आहे ₹4.25. विद्यार्थी मित्रांनो, ₹4.25 म्हणजे ₹4 आणि पावभाग. मग ₹4.25. पर्याय क्रमांक 3 आहे मित्रांनो बरोबर. हे आहे आपलं 69व्या प्रश्नाचं उत्तर. पर्याय क्रमांक 4 ₹7. विद्यार्थी मित्रांनो, ₹1 बरोबर 100 पैसे, ₹2 बरोबर 200 पैसे, मग ₹7 बरोबर 700 पैसे. या ठिकाणी आपल्याला 7000 पैसे दिले, म्हणून पर्याय क्रमांक 4 आहे चुकीचा. योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 70, 4/7 या अपूर्णांकाचे अक्षरी लेखन कसे कराल? विद्यार्थी मित्रांनो, 4/7चं अक्षरी लेखन. आता 7/4 मित्रांनो, 7 छेदस्थानी आहे. पर्याय क्रमांक 1 आहे चूक. त्यानंतर 4 छेद मित्रांनो, 4 छेदस्थानी नाही आहे, 4 अंशस्थानी आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 सुद्धा आहे चूक. पर्याय क्रमांक 3 4 अंश आणि छेद 7 मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हे योग्य अक्षरी लेखन आहे. पर्याय क्रमांक 4 अंश 4 आणि 7 छेद मित्रांनो, असं लेखन केलं जात नाही. 4 पर्याय सुद्धा चुकीचा आहे. 70व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 अंश छेद 7 हे अक्षरी लेखन बरोबर आहे. प्रश्न नंबर 71, खालीलपैकी कोणत्या आकृतीचा पाऊण भाग रेखांकित केलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, पाऊण भाग म्हणजे 4 भागातले 3 भाग रेखांकित आहेत. पाऊण भाग म्हणजे 4 पैकी 3 भाग. मग आता 4 समान भाग असले पाहिजे आणि त्यातले 3 भाग रेखांकित असले पाहिजे. अशी कोणती आकृती आहे? मित्रांनो, पर्याय क्रमांक अ जर बघितलं तर ही आकृती आहे त्रिकोणाची आणि या त्रिकोणाचे 4 समान भाग केलेले आहेत. त्यातले 3 भाग रंगवलेले आहेत, रेखांकित आहेत, म्हणजे पाऊण भाग रेखांकित आहे. पर्याय क्रमांक अ आहे बरोबर. पर्याय क्रमांक ब आहे मित्रांनो, चौकोनाची आकृती. आकृतीचे 4 समान भाग केलेले आहेत, पण 2च भाग रेखांकित आहे, म्हणजे अर्धा भाग रेखांकित आहे, पाऊण भाग रेखांकित नाही, म्हणून हा पर्याय आहे चूक. पर्याय क्रमांक क आहे वर्तुळाची आकृती. आकृतीचे एकूण 4 समान भाग केलेले आहेत आणि पैकी 3 भाग रेखांकित आहे, म्हणजे पाऊण भाग रेखांकित आहे. पर्याय क्रमांक क आहे बरोबर. त्यानंतर पर्याय क्रमांक ड आहे. विद्यार्थी मित्रांनो, आकृतीचे 4 भाग केलेले आहेत, पण जी आकृती आहे पंचकोणाची याचे 4 समान भाग झालेले नाहीत. आकृतीचे 3 भाग जरी रंगवलेले असले तरी आकृतीचा पाऊण भाग रेखांकित होत नाहीत, कारण की हे 3 भाग 2 भाग सारख्या आकाराचे आहेत आणि तिसरा भाग वेगळ्या आकाराचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक ड आहे चुकीचा. मित्रांनो, अ आणि क हे 2 भाग बरोबर आहेत, म्हणून 71व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 फक्त अ आणि क योग्य. प्रश्न नंबर 72, 850 या संख्येची विस्तारित रूपातील योग्य मांडणी खालीलपैकी कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो, 850 म्हणजे 800ला पावभाग कमी. आता 100चा पावभाग म्हणजे 25. आता 850 म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 775 हे झाले 850. मग याची विस्तारित मांडणी कशी करणार? तर 700 अधिक 70 अधिक 5, कारण की हा 7 आहे शतक स्थानी म्हणून 700, हा 7 आहे दशक स्थानी म्हणून 70 आणि 5 आहे एकक स्थानी म्हणून 5. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर 72व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 70 अधिक 700 अधिक 5. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 73, 445 अधिक 20 अधिक 304 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, फक्त बेरीज करायची आहे. फक्त स्थानानुसार संख्येची मांडणी व्यवस्थित करून घ्या. 445 अधिक 20 अधिक 304, 5 आणि 4 9, 4 आणि 2 6, 4 आणि 3 7. उत्तर आलं 769. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 73व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 769.
प्रश्न नंबर 74 9/17 वजा 7/17 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, समच्छेद अपूर्णांक आहे, दोनही अपूर्णांकाचा छेद सारखा आहे, फक्त अंशाची वजाबाकी करणार आपण. 9 वजा 7/17. 9तनं 7 गेले, बाकी उरली 2 आणि छेदस्थानी 17. 2/17 मित्रांनो ही वजाबाकी आली, म्हणून 74व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2/17. आणि विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमधला सर्वात शेवटचा प्रश्न, प्रश्न नंबर 75. 4 + 16 भागिले 4 बरोबर किती? विद्यार्थी मित्रांनो, ही पदावली आहे, पदावलीचा नियम कंचे भागुबेव. आता या ठिकाणी आपल्याला 2 क्रिया दिलेल्या आहेत, बेरीज आणि भागाकार. तर आपण सुरुवातीला भागाकार करणार. मग 4 + 16 भागिले 4 मित्रांनो उत्तर येणार 4. 4 चोक 16. मग 4 आणि 4 त्यानंतर होणार या ठिकाणी बेरीज 8. विद्यार्थी मित्रांनो, 75व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 8. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 3री मंथन परीक्षा या ठिकाणी ही जी प्रश्नपत्रिका आहे वर्ष 2025 यामधील आपण 51 ते 75 या प्रश्नांचा विचार या व्हिडिओमध्ये केला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.